ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमचं ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी झालं। 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून येतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। षटकार आता मारलेला आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर। 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता। आणि आता हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। आणि म्हणून विचारधारा महत्त्वाची आहे। काही लोकांनी विचारधारा सोडली, या महाराष्ट्राने त्यांना नाकारलं। डबल इंजिन सरकारमध्ये आपली कामं होतील, आपल्या अडचणी सुटतील। आणि म्हणून ज्या विश्वासाने आपण आज सोबत आलेला आहात, हा विश्वासाला कदापि तडा हा एकनाथ शिंदे जाऊ देणार नाही, हा शब्द आहे। संजय दिना, मगाशी मी म्हणालो संजय दिना पाटील, हा भाऊ तो पण बिंदास आणि बेधडक आहे आणि दोस्ती यारीसाठी उत्तम आहे। आणि संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे। ओमराजे तर आपल्या मनाचे राजे आहेत आणि काही लोकांनी त्यांना हिनवलंही, पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही तिकडे। रील स्टार म्हटलं, त्यांच्याकडे होते तेव्हा चांगले होते, ते रिअल स्टार होते। दुसरे आमचे संजय देशमुख आहे तिकडे, संजय उत्तमराव देशमुख, यवतमाळ वाशिम मतदारसंघातले, त्यांचं कामही उत्तम आहे। उत्तमराव आहेत वडिलांचं नाव, आणि त्यांना अधिक अधिक उत्तम काम करायचं म्हणून ते आपल्या शिवसेना परिवारामध्ये आलेले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोर खासदारांवर कारवाईला सुरुवात झालेली अशी सूत्रांची माहिती आहे। बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेबाबत पत्र पाठवलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। दिल्लीमधल्या बैठकीला खासदार अनुपस्थित राहिल्यानं पत्र पाठवण्यात आलेलं होतं। अद्याप एकाही खासदारानं पत्राला उत्तर दिलं नसल्यानं कारवाई होणार अशी सूत्रांची माहिती आहे। शिंदेच्या 2 खासदारांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। 2 खासदारांना दीड वर्ष विभागून मंत्रिपद देणार अशी सूत्रांची माहिती आहे। संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांना केंद्रात मंत्रिपदाची शक्यता आहे। ओमराजे निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरी पुढील आठवडाभर सुरक्षा असेल। बंदोबस्त वाढवण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या सूचना आहेत। दिवसा 1 अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत। आमदार प्रसाद लाड यांची महाविकास आघाडीवर काव्यात्मक टीका आहे। लाड यांची कवी नितीन चंदनशिवेंच्या कांबळे नाही रडला या स्वरूपात कविता आहे। मैं सभी को बहुत बहुत अभिनंदन करूंगा और मराठी में हमारे चंदन शिवे की कविता भी कहूंगा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी तुडवले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी तुडवले, पण आमचा कांबळे म्हणजे महाविकास आघाडी ना रडला, फक्त कणला। 11 जागा हरले पण नाही रडला, फक्त कणला। 6 अपक्ष निवडून आले तरी पुन्हा कांबळे, महाविकास आघाडी नाही रडला, फक्त कणला। जय महाराष्ट्र आणि सर्वांना अभिनंदन।